नवरात्र सुरू झाल्यापासून आपण आपल्या या रेसिपी शो चॅनलवरती खूप सगळ्या रेसिपीज पाहिल्या उपवासाशी संबंधित, ज्या की झटपट तयार होतात, चटपटीत लागतात अशा पद्धतीच्या. पण आजची रेसिपी खूप जास्त स्पेशल आहे, कारण की लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकाला आवडणारी अशी ही आहे, ती म्हणजे खारे शेंगदाणे. पण आम्ही त्याला म्हणतो खारीमुरी. चला तर मग ही खारमुरी कशी करायची ते पाहूयात. आपली ही खारमुरी अगदी परफेक्ट ज्या पद्धतीनं हातगाड्यावरती मिळते ना, अगदी तशा पद्धतीची व्हावी यासाठी मी तुमच्या बरोबर काही टिप्स शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खारमुरी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये साधारण 3 ग्लास मी पाणी ओतून घेते आणि या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे. लक्षात ठेवा, मीठ हे थोडंसं जास्तच टाकायचं, कारण की आतमध्येपर्यंत मुरलं पाहिजे. आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा मी गावरान मोठा शेंगदाणा घेतला आहे. तुम्ही घुंगरू शेंगदाणा वापरला तरीही चालेल, म्हणजे तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनं कोणताही शेंगदाणा घेऊ शकता. आता या पाण्यामध्ये आपण हा शेंगदाणा टाकून घेतलेला आहे. गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा, कढई झाकायची आणि फक्त 3 मिनिटासाठी आपल्याला हे अशा पद्धतीनं उकडून घ्यायचंय. कुकरमध्ये शिजवायचं नाही. कुकरमध्ये शिट्टी जर काढली तर शेंगदाणा खूप जास्त मऊ होतो. त्यामुळे फक्त कढईमध्ये असं मोकळं शिजवून घ्यायचं 3 मिनिटासाठी बस. आता हा शेंगदाणा आपण या पाण्यातनं काढून घेऊयात. इथं मी या गाळणीमध्ये किंवा स्ट्रेनरवरती हा टाकून घेतलेला आहे आणि साधारण एक 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हा असाच ठेवायचा आहे. 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान वरच्या साईडनं तरी असा हा मोकळा झालेला आहे, कोरडा झालेला आहे. आपली खारमुरी परफेक्ट कुरकुरीत आणि मस्त क्रंची व्हावी यासाठी पुढची स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे भाजण्याची. तर त्यासाठी इथे आपल्याला जाड बुडाचंच भांडं घ्यायचं आहे, तरच तुमची प्रोसेस अतिशय योग्य अशा पद्धतीची होईल. तर त्यासाठी इथे मी अगारोची ही कढई घेतलेली आहे. अगारोची सगळीच भांडी अतिशय उत्तम क्वालिटीची आहेत. स्टीलची असली तरीही जाड आहेत, त्यामुळे आपला पदार्थ बिघडत नाही. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. या कढईमध्ये आता मी साधारण अर्धा वाटी मीठ घेतलेलं आहे. बारीक मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि ते मीठ अगोदर गरम करून घ्यायचं. आणि मीठ गरम झाल्यानंतर आता गॅसचा फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे. मीडियमसुद्धा करायचा नाही, लो फ्लेमवरती आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे या मिठामध्ये टाकून घेतलेले. सुरुवातीला तुम्ही इथं बघू शकता शेंगदाणे आपले आतनं ओले आहेत, त्यामुळे हे जे मीठ आहे ते सुद्धा थोडंसं ओलसर होतं. मीठ शेंगदाण्यांना चिटकतं आणि कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं. तुम्हाला असं वाटेल की हे काही लगेच करपणार आहे का, तर करपणार नाही. पण ज्या पद्धतीनं आपण कढईत शेंगदाणे भाजतो ना, तशा पद्धतीचं मग ह्याला काहीसा लुक येईल. जर परफेक्ट खारमुरी दिसायला सुद्धा असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर याला कंटिन्युअसली हलवत राहायचं, म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्याला डाग पडणार नाही. इथं तुम्ही बघू शकता साधारण 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि माझी खारमुरी कशी दिसते ना, अगदी परफेक्ट. पण याच स्टेजला आपल्याला थोड्याशा संयमाची गरज आहे, कारण की वर्ण जरी दिसत असली तरीही ती आतमधून तयार झालेली नाही आहे. तर त्यामुळे आणखीन 5 ते 6 मिनिट एकदम लो फ्लेमवरती आपण ही हलवतोय. आणखीन थोडा वेळ झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवते की ही खारमुरी तयार झाली हे कसं ओळखायचं. तर ज्यावेळेस तुम्ही हे शेंगदाणे भाजताना त्यावेळेस यामध्ये अशा पद्धतीचे एका शेंगदाण्याचे 2 तुकडे करून टाकायचे. म्हणजे काय होतं, जो अर्धा भाग उघडा आहे ना, त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपली खारमुरी तयार झाली आहे का. इथं तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा रंग आलेला आहे या शेंगदाण्याला. या शेंगदाण्याला आला आहे म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्या शेंगदाण्यांना आलेला आहे. त्यामुळे आता आपली खारमुरी तयार झाली आहे. आता आपल्याला ही खारमुरी बाजूला काढून घ्यायची. माझ्याकडे अशा पद्धतीची जाळी होती, त्यामध्ये ही मी टाकून घेतलेली आहे. मीठ सेपरेट झालेले आहे आणि इथं आपली खारमुरी तुम्ही बघू शकता भन्नाट अशा पद्धतीची झालेली आहे. आणि हे जे मीठ आहे ना, ते तुम्ही परत पुढच्या वेळेस ज्यावेळेस खारमुरी तयार करताल किंवा बेकिंग करताल काहीही कढईमध्ये, त्यावेळेस वापरू शकता. या खारमुरीला आता आपण थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर एक गंमत तुम्हाला दाखवते. मग याचा ओरिजिनल आवाज ऐकून तर तुमच्या लक्षात आलं ना की आपली खारमुरी कशा पद्धतीची झालेली आहे. आता खारमुरी परफेक्ट झाली आहे म्हटल्यानंतर याचं सर्विंगसुद्धा असं परफेक्टच व्हायला पाहिजे ना. तर त्यामुळेच अशा पद्धतीचा हा मी कागदाचा कोन केलेला आहे आणि यामध्येच ही खारमुरी आपण एन्जॉय करणार आहोत.
चला तर मग तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये तुमच्या घरच्यांसाठी अशी स्पेशल खारमुरी तयार करा आणि त्यांना खुश करा. आज आपण तयार केलेली ही खमंग खुसखुशीत अशी खारमुरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, घरी ट्राय सुद्धा करा. ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे सुद्धा मला कळवा. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.